परी हे कैचे तयास पटे, तारीख चुकविता भय वाटे. चुकतील केवी हेलपट्टे, भालपट्टी लिहिलेले. नाना साहेब चांदोरकरे, कथिली पूर्वील प्रत्यंतरे. दर्शन काम धरिता अंतरे, विघ्नते सरे बाजूला. परी येईना विश्वास जीवा, करीतील काय निज स्वभावा. म्हणती आधी घोर चुकवावा, निकाल लावावा दाव्याचा. असो मग ते ठाण्यास गेले, चांदोरकर शिर्डीस निघाले. दर्शन घेऊन परत फिरले, नवल वर्तले इकडे पै. वेळी जरी हे हजर राहिले, दाव्याचे काम पुढे नेमिले. चांदोरकरही हातचे गेले, खजील झाले अंतरी. विश्वास ठेवितो बरे होते, चांदोरकर सवे नेते. दर्शनाचे कार्य उरकते, स्वस्थ चित्ते शिर्डीत. दाव्यापरी दावा राहिला, साधू समागमही अंतरला. उठाउठी निश्चय केला, जावयाला शिर्डीस. न जाणो मी शिर्डीस जाता, समयी नानांची भेट होता. स्वये निरवितील साईनाथा, आनंद चित्ता होईल. शिर्डीस नाही कोणी परिचित, तेथ मी सर्वथैव अपरिचित. नाना भेटता होईल उचित, जरी क्वचित योगतो. ऐसे विचार करीत करीत, बैसले ते अग्निरथात. दुसरे दिवशी पावले शिर्डीत, नाना तै अर्थात नाहीत. हे जे दिनी यावया निघाले, नाना ते दिनी जावया गेले. तेणे हे बहु हताश झाले, अति हिरमुसले मनात. असो मग तयास तेथे भेटले, तयांचे दुसरे स्नेही भले. तयांनी साईंचे दर्शन करविले, हेतू पुरविले मनाचे. दर्शने पायी जडले चित्त, घातला साष्टांग दंडवत. शरीर झाले पुलकांकित, नयनी स्त्रवत प्रेमाश्रू. मग ते होता क्षणैक स्थित, काय तयासी बाबा वदत. त्रिकालज्ञ मुख करोनी सस्मित, सावचित्त ते परिसा. कानडी आप्पाचे ते सांगणे, जैसे रेडिया संगे घाट चढणे. ऐसे न येथील सोपे चालणे, अंग झिजविणे अनिवार्य. करणी पडता खुणेची अक्षरे, अंतरंग अधिकची गहिवरे. पूर्वील सत्पुरुष वचन खरे, प्रत्यंतरे ठरले की. मग जोडून या उभय हस्ता, साईपदी ठेविला माथा. म्हणती कृपा करा साईनाथा, मज अनाथा पदरी घ्या. आपणची माझे महापुरुष, निश्चळदास ग्रंथोपदेश. आज मज कळला अशेष, निर्विशेष सुखबोध. कुठे वडगाव कुठे शिर्डी, काय ही सत्पुरुष महापुरुष जोडी. किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी, उपदेश निरवडी कैसी हे. एक म्हणती ग्रंथ वाचा, पुढे संगम महापुरुषाचा. मग ते पुढील कर्तव्याचा, उपदेश साचा करतील. दैवयोगे तेही भेटले, तेच ते हे खुणाही पटविले. परी ते एकाचे वाचिले, दुजिया आचरिले पाहिजे. तयासी म्हणती साईनाथ, आप्पांनी सांगितले ते यथार्थ. परी जेव्हा ते येईल कृतीत, पूर्ण मनोरथ तै होती. निश्चलदास विचार सागर, वडगावी भक्तार्थ झाला उच्चार. काळे ग्रंथ पारायणानंतर, शिर्डीत आचार कथियेला. ग्रंथ करावा आधी श्रवण, त्याचेच मग करावे मनन. होता पारायणावर्तन, निदिध्यासन होतसे. वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. या उपड्या घड्यावर तोय ओतले, तैसे जाहले ते सकळ. व्यर्थ व्यर्थ ग्रंथ वाचन, हाती नये जो अनुभव ज्ञान. ब्रह्मसंपन्न गुरुकृपे वीण, पुस्तकी ज्ञान निष्फळ. ये अर्थीची अल्पकथा, दावील भक्तीची यथार्थता. पुरुषार्थाची अत्यावश्यकता, श्रोता निजस्वार्था परिसिजे. एकदा एक पुण्य पट्टण कर, नामे अनंतराव पाटण कर.
साई दर्शनी उपजला आदर आले सत्वर शिर्डीस वेदांत श्रवण जाहला सकळ सटीक उपनिषदे वाचिली समूळ परी तन्मानस अक्षयी चंचळ राहीना तळमळ तयांची घेता साई समर्थांचे दर्शन निवाले पाटणकरांचे नयन करुनी पायांचे अभिवंदन यथोक्त पूजन संपादिले मग होऊनी बद्धांजुळी बैसूनी सन्मुख बाबांचे जवळी अनंतराव प्रेम समेळी करुणा बहाळी पुसतकी केले विविध ग्रंथावलोकन वेद वेदांग उपनिषदाध्ययन केले सच्छास्त्र पुराण श्रवण परी हे निर्विण्ण मन कैसे वाचिले ते व्यर्थ गेले ऐसेच आता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले वाटती चांगले मजहून वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी कायती फोल शास्त्र व्युत्पत्ती किमर्थ महावाक्यानुवृत्ती जेणे न लाधे चित्तास शांती ब्रह्मसंवित्ती काशाची कर्णोपकरणी परिसिली वार्ता साई दर्शने निवारे चिंता विनोद गोष्टी वार्ता करिता सहज सत्पथा लाविती ते म्हणवून महाराज तपोराशी पातलो आपुल्या पायापाशी येईल स्थैर्य माझिया मनासी आशीर्वचनासी द्या ऐशा तव महाराज झाले कथिते एका विनोदपर आख्यायिकेते जेणे अनंतराव समाधाना ते पावले साफल्यते ज्ञानाच्या ती अल्पाक्षर परमसार कथा कथितो भा श्रवण तत्पर विनोद परी तो बोधपर कोण अनादर करील बाबा देत प्रत्युत्तर एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर घाली लेंडार नवांचे सौदागर निज कार्य तत्पर लेंडिया पडता पसरिला पदर बांधून घेता घट्ट त्या समग्र चित्तैकाग्र्य लाधला हे काय वदले साई समर्थ काय असावा की मथितार्थ लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ